नमस्कार मित्रांनो, माझा मुलगा आणि सुनेने माझा चष्मा हरवला आणि 20,000चा चेक असल्याचे सांगून मला 20 लाख रुपयांच्या चेकवर सही करायला लावले। मी जेव्हा माझे पैसे परत मागितले तेव्हा त्यांनी मला घराबाहेर हाकलून देण्याची धमकी दिली। या सगळ्याला कंटाळून मी एक युक्ती रचली, ज्यामुळे मला माझे पैसे परत मिळालेच नाही तर ते दोघेही माझ्या पाया पडून माफी मागण्यासही तयार झाले। सकाळची वेळ होती, पण वसुंधराच्या डोळ्यात जणू काही अंधार पसरला होता। त्यांच्या डोळ्यांना आता पूर्वीसारखे स्पष्ट दिसत नव्हते। त्यांना चष्मा घातल्याशिवाय समोरची व्यक्ती एखाद्या सावलीसारखी दिसायची। तितक्यात त्यांचा मुलगा नकुल वसुंधराच्या खोलीत आला। त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची भीती आणि असहायता दिसून येत होती। नकुलने त्याच्या हातात एक चेकबुक लपवून ठेवले होते। नकुल त्याच्या आईजवळ जाऊन मोठ्या प्रेमाने म्हणाला, आई, या चेकबुकवर जरा तुझी सही हवी होती। मला पैशांची खूप गरज आहे। आपल्या अनिकेतच्या शाळेची फी भरण्याची आज शेवटची तारीख आहे। जर आज अनिकेतची शाळेत फी भरली नाही तर त्याचे नाव काढून टाकण्यात येईल, असे सांगितले। वसुंधरा तिच्या नातवावर म्हणजेच अनिकेतवर खूप प्रेम करायची। फीचे नाव ऐकून तिचे मन पिळवटून गेले। तिने शांत आवाजात नकुलला म्हटले, हो बेटा, अनिकेतसाठी तर मी माझा जीव सुद्धा अर्पण करेन। हा चेक काय वस्तू आहे? दे, मी आत्ताच या चेकवर सही करते, पण त्याआधी मला माझा चष्मा तरी दे। त्याशिवाय मी चेकवर सही कशी करणार? आणि मला बघू तरी दे, तू किती रक्कम काढणार आहेस आणि कुठे सही करायची आहे? बघता मी कशी सही करणार? असे म्हणून वसुंधरा तिच्या उशीच्या खाली हात टाकून पाहू लागल्या, पण तिच्या हाताला चष्मा काही लागला नाही। तिला माहित होते की रात्री झोपताना मी इथेच चष्मा ठेवला होता। वसुंधरा सगळीकडे तिचा चष्मा पाहू लागली, पण तिला काही चष्मा सापडला नाही। पण तिला काय माहित होते की ज्या चष्म्याला ती शोधत आहे तो चष्मा तिचाच मुलगा नकुलने कट रचून आईचा चष्मा गायब केला होता। कारण आईच्या नजरेसोबतच तिच्या स्वभावाचा देखील फायदा घेता येईल। बराच वेळ झाला। वसुंधराजीने खूप शोधूनही त्यांचा चष्मा काही सापडला नाही। त्यांच्या डोळ्यात आता भीतीचे अश्रू तरंगत होते। पण आईची असहायता पाहून नकुलचे हृदय मऊ होण्याऐवजी आणखीनच कठोर झाले। त्याला भीती वाटली की कदाचित खूप उशीर झाला तर त्याचा प्लॅन फेल। नकुल अचानक रागावला आणि त्याच्या आवाजात आईला जोरात ओरडला, हे आता खूप झाले आहे आई तुझे। तुला तुझ्या स्वतःच्या मुलावर थोडाही विश्वास नाही का? मी इथे तुझ्या नातवाच्या भविष्यासाठी तुझ्याकडे विनवणी करत आहे आणि तू इथे तुझा चष्मा शोधत बसली आहेस। तुला असे वाटते का की मी तुझ्याशी खोटे बोलणार आहे? वसुंधरा घाबरली, कारण तिने नकुलची ही अशी बाजू यापूर्वी कधीही पाहिली नव्हती। ती काही बोलण्यापूर्वीच नकुलने पुढे म्हटले, आई, मी तुझ्या अकाउंटमधून काही 20 लाख रुपये काढत नाहीये। तू इतकी चौकशी का आणि कशासाठी करत आहेस? ते फक्त 20,000 रुपये आहेत आणि मी हे पैसे माझ्यासाठी घेत नाहीये। मला फक्त 1 महिन्याचा वेळ दे। पुढच्या महिन्यात माझा पगार येताच मी तुला तुझा प्रत्येक पैसा परत करेन। मला आता माझ्या आईकडे मदत मागण्याचा तेवढाही अधिकारही नाही का? नकुलचे हे शब्द मुलाच्या खोट्या अधिकाराचे आणि गुन्हेगाराच्या चिंताग्रस्ततेचे मिश्रण होते। तो वारंवार 20 लाख हा शब्द वापरत होता, जणू काही त्याच्या मनात स्वतःची चोरी पुन्हा सुरू झाली होती। तर इकडे आईला वाटले की तिचा मुलगा फक्त तिची मदत मागत आहे। वसुंधराजींचे हात थरथर कापू लागले। तिला वाटले की कदाचित तिचे वाढते वय हे तिला जास्त संशयास्पद बनवत आहे। आई नकुलला म्हणाली, बेटा, तू इतका का रागावलास आहेस? मी तुझ्यावर शंका घेत नाहीये। मला चष्म्याशिवाय दिसत नाहीये, एवढेच मी तुला सांगत आहे। जर तू म्हणतोस की फक्त 20,000 रुपयांची गोष्ट आहे आणि तू ते परत करशील तर मग घेऊन येचे, मी लगेच सही करते। नकुलची पत्नी रिद्धिमा चहाचा कप घेऊन आत आली तेव्हा खोलीत तणाव वाढत होता। तिचा चेहरा आणि तिचे शब्द विषाने भरलेले होते। ती वसुंधराच्या जवळ गेली आणि म्हणाली, आई, हे सगळे काय नाटक आहे? इतक्या सकाळी घरात इतका गोंधळ का करताय? तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मुलावर शंका घेत आहात का?
तुमचा मुलगा नकुल फक्त अनिकेतच्या शिक्षणासाठी पैसे मागत आहे, जुगार खेळण्यासाठी नाही. रिद्धिमाचे शब्द वसुंधराच्या मनावर घाव करत होते. तिला खरंच वाटू लागले की कदाचित मी खरोखरच स्वतःच्या मुलांवर संशय घेऊन पाप करत आहे. रिद्धिमा पुढे म्हणाली, जर एका आईने आपल्या मुलाला 20,000 रुपये देण्यापूर्वी इतका विचार केला तर लोक काय म्हणतील? आणि आम्ही कोणी परके आहोत का? जर तसे असेल तर आम्हाला सांगा. आम्ही तुमच्याकडून पुन्हा कधीही मदतीची अपेक्षा करणार नाही. वसुंधराजी संकोचाच्या जाळ्यात अडकल्या आणि तिला तिच्या दृष्टीतील अंधुकतेपेक्षा स्वतःच्या विचारांबद्दल वाईट वाटले की खरंच माझा मुलगा कधीही माझे नुकसान करू इच्छित नाही. निराशा आणि अपराधीपणाने भरलेली वसुंधरा थरथरत्या हातांनी पेन धरून म्हणाली, नाही सुनबाई, असे म्हणू नकोस. माझे जग तुमच्या मध्येच आहे. सांग बेटा नकुल, मला कुठे सही करायची आहे? मला स्पष्ट दिसत नाही. मी फक्त तुमच्या विश्वासावर सही करत आहे. नकुलने पटकन चेक आईसमोर ठेवला आणि तिच्या हाताची सही केली. वसुंधराजींना चष्मा नसताना फक्त एक अस्पष्ट पांढऱ्या कागदाचा तुकडा दिसला. तिला वाटले की ती तिच्या नातवाचे भविष्य सुरक्षित करत आहे, पण प्रत्यक्षात ती तिच्या आयुष्याची बचत तिच्या स्वतःच्या मुलाला सोपवत होती. हा चेक 20,000 रुपयांसाठी नाही तर तब्बल 20 लाख रुपयांसाठी लिहिला होता, ज्यावर आता तिच्या आईची मान्यता होती. नकुलचा उद्देश पूर्ण होताच त्याच्या चेहऱ्यावर एक वाईट हास्य पसरले. त्याने पटकन चेक खिशात ठेवला आणि आईकडे पाहता ऑफिसला जाण्याचे निमित्त केले. तो घराबाहेर पडला. त्याच्या डोळ्यातील चमक त्याला चोरी करताना पकडेल अशी भीती होती. दरम्यान वसुंधराचे मन अजूनही अस्वस्थ होते. स्वतःला सावरण्यासाठी वसुंधरा तिच्या दैनंदिन घरकामात व्यस्त राहिली. तिला असे वाटत होते की कामावर लक्ष केंद्रित केल्याने निरुपयोगी विचार दूर होतील. हळूहळू तिने तिची खोली साफ करायला सुरुवात केली. धूसर दृष्टीसह तिने फरशी आणि कोपरे साफ केले. खोलीतील सर्व कचरा एकाच ठिकाणी जमा झाला तेव्हा ती तो कचरा फेकण्यासाठी कोपऱ्यातील कचऱ्याच्या डब्याकडे गेली. तिने तो टाकण्यासाठी डब्याचे झाकण उचलताच तिला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर काहीतरी चमकताना दिसले. वसुंधराचे हृदय धडधडले. जेव्हा ती ते उचलण्यासाठी खाली वाकली तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने पाहिले की तो तिचा हरवलेला चष्मा होता, जो ती सकाळपासून घरात वेड्यासारखी शोधत होती. चष्मा तुटलेला नव्हता किंवा खराब देखील झालेला नव्हता, तर तो डस्टबिनमध्ये पूर्णपणे शाबूत पडलेला होता. वसुंधराच्या मनात एक विचार आला, माझा चष्मा इथे कचऱ्याच्या डब्यात कसा आला? मी काल रात्री माझ्या टेबलावर ठेवला होता. चष्मा स्वतःहून कचऱ्याच्या डब्यात तर येऊ शकत नाही. तो इथे नक्कीच कोणीतरी फेकला आहे. तिला रिद्धिमा किंवा नकुलला विचारायचे होते की तिच्यासोबत ही थट्टा कोणी केली. पण नंतर तिला सकाळचे दृश्य आठवले. नकुलची घाई, रिद्धिमाचे तीक्ष्ण शब्द आणि विश्वासाचे ते भव्य शब्द. तिला समजले की चष्मा हरवला नव्हता, तर चेकवर लिहिलेले सत्य तिला दिसू नये म्हणून जाणून बुजून कोणीतरी हे केले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वसुंधराने कोणताही आवाज केला नाही. तिने रिद्धिमाला हाक मारली नाही किंवा कुरकुर देखील केली नाही. तिने शांतपणे तिचे चष्मा काढला, पदराने पुसला आणि पुन्हा डोळ्यांवर लावला. चष्मा लावताच घराची प्रत्येक भिंत स्पष्ट दिसू लागली, पण तिच्या मुलांचे काळे चेहरेही तिला स्पष्ट दिसू लागले. तिला समजले की तिच्या सोबत एक मोठा खेळ खेळला गेला आहे. पुढचे काही दिवस घरात एक विचित्र शांतता पसरली. वसुंधराचे वागणे पूर्णपणे सामान्य होते, जणू काही तिला काहीच लक्षात आले नव्हते. ती नेहमीप्रमाणे घरातील कामे करायची आणि रिद्धिमाच्या कठोर शब्दांकडे दुर्लक्ष करायची. पण तिच्या डोळ्यावरील चष्म्यातून आता फक्त गोष्टीच नव्हे तर लोकांच्या मागे लपलेला लोभ देखील स्पष्ट दिसत होता. एके दिवशी सकाळी नकुल ऑफिससाठी तयार होत असताना वसुंधराने त्याला बोलावले. तिच्या चेहऱ्यावर तीच जुनी आपुलकी होती, पण तिच्या आवाजात एक विचित्र शांतता होती. ती म्हणाली, नकुल, तुला माहिती आहे, गेल्या काही महिन्यांपासून माझी दृष्टी खराब होत चालली आहे. मी काल डॉक्टरकडे गेले होते. त्यांनी सांगितले की माझा मोतीबिंदू लक्षणीयरित्या वाढला आहे. जर पुढच्या आठवड्यापर्यंत माझे ऑपरेशन झाले नाही
तर मी माझी दृष्टी पूर्णपणे गमावू शकते. डॉक्टरांनी पुढच्या मंगळवारी ऑपरेशनचे नियोजन केले आहे. नकुलने त्याच्या आईचे ऐकले, पण त्याच्या चेहऱ्यावर काळजीचा कोणताही लवलेश नव्हता. तो त्याच्या फोनमध्ये व्यस्त राहिला. वसुंधरा पुढे म्हणाली, नकुल बेटा, आपल्याला ऑपरेशन, हॉस्पिटलची फी आणि त्यानंतरच्या औषधांसाठी पैसे द्यावे लागतील. अंदाजे 20,000 रुपये खर्च येईल असे सांगितले आहे. इथे मी बँकेचा चेक देखील भरला आहे. उद्या तू ऑफिसला जाताना बँकेतून हे 20,000 रुपये काढून ये, जेणेकरून मी ते वेळेवर हॉस्पिटलमध्ये जमा करू शकेन आणि माझे ऑपरेशन व्यवस्थित पूर्ण होऊ शकेल. वसुंधराने तो चेक नकुलला दिला. नकुलने चेक हातात घेतल्यावर त्याचे हृदय धडधडत होते. त्याला आश्चर्य वाटले की त्याच्या आईला त्याच्या मागील विश्वासघाताबद्दल कळले असेल का. पण जेव्हा त्याने चेकवर 20,000 ची रक्कम पाहिली आणि तिच्या शांत चेहऱ्याकडे पाहिले, तेव्हा त्याला जाणवले की आई अजूनही त्याच अंधारात आहे. त्याने स्वतःशी विचार केला, हे एक बरे झाले. आईचा अजूनही माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी आधी 20 लाख रुपये काढले होते आणि आता हे 20,000 रुपये माझ्यासाठी उपयुक्त ठरतील. या म्हातारपणात तिला डोळ्यांची काय गरज आहे. नकुलने निरागसतेचा मुखवटा घालून चेक खिशात ठेवला आणि शांतपणे म्हणाला, ठीक आहे आई, काळजी करू नकोस. मी ऑफिसला जाताना बँकेत जाईन आणि संध्याकाळी पैसे घेऊन येईन. तो अभिमानाने आणि आत्मविश्वासाने घराबाहेर पडला. त्याला वाटले की तो पुन्हा त्याच्या आईला फसवत आहे, पण यावेळी फासे उलटले आहे याची त्याला कल्पना नव्हती. वसुंधराजी खिडकीतून त्याला जाताना पाहत होत्या आणि तिचा चष्मा नीट करत म्हणत होत्या, तू पैसे आणायला गेला आहेस नकुल बेटा, पण आज तुला काय मिळेल याची तुला कल्पनाही नाहीये. सूर्य मावळला होता आणि घरात शांतता होती. नकुल ऑफिसमधून परत आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर पैसे मिळाल्याची निराशा आहे की आईला पुन्हा फसवल्याचा अभिमान आहे हे सांगणे कठीण होते. त्याने शांतपणे जेवण केले. त्याची पत्नी रिद्धिमाची नजर बदलली आणि एकही शब्द न बोलता त्याच्या खोलीत झोपण्यासाठी गेला. दरम्यान वसुंधराजी हॉलमध्ये बसल्या होत्या. तिचा मुलगा येऊन पैसे देईल आणि मोतीबिंदूच्या ऑपरेशनबद्दल विचारेल याची त्या वाट पाहत होत्या. पण बराच वेळ झाला, खोलीतून कोणीही बाहेर पडले नाही. तेव्हा वसुंधराजी हळूहळू नकुलच्या खोलीकडे निघाली. तिच्या मनात फक्त एवढेच होते की तिचा मुलगा थकलेला परतला आहे, त्याची विचारपूस करावी. वसुंधरा खोलीजवळ आली आणि दाराकडे हात पुढे करत असतानाच रिद्धिमा आतून बाहेर पडली. रिद्धिमाने वसुंधराकडे असे पाहिले जणू ती एखादी अनोळखी व्यक्ती किंवा एखादे ओझे आहे. वसुंधरा काही बोलू शकण्यापूर्वीच रिद्धिमाने दार तिच्या चेहऱ्यावर बंद केले. खोलीतून कडी बंद झाल्याचा आवाज एखाद्या खंजीरसारखा वसुंधराच्या कानात घुसला. वसुंधरा जड मनाने तिच्या खोलीकडे परतली आणि स्वतःशीच म्हणाली, जेव्हा नात्यांचे दरवाजे बंद असतात तेव्हा माणसाने स्वतःच्या सन्मानाच्या उंबरठ्याची काळजी घेतली पाहिजे. त्याने दार बंद करून मला बाहेर काढलेले नाही, तर त्याने स्वतःला माझ्या हृदयातून बाहेर काढले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी नकुल त्याच्या खोलीतून बाहेर पडताच ऑफिससाठी बूट घालू लागला तेव्हा वसुंधरा त्याच्या शेजारी उभी राहिली. वसुंधराने सहजतेने विचारले, नकुल बेटा, तू काल रात्री थकून घरी आलास म्हणून मी जास्त काही बोलले नाही, पण आता मला ते 20,000 रुपये दे, कारण डॉक्टरांनी उद्या सकाळीच माझ्या मोतीबिंदूच्या ऑपरेशनचे वेळापत्रक निश्चित केले आहे. मला काही आगाऊ रक्कम जमा करण्यासाठी आणि काही आवश्यक औषधे घेण्यासाठी रुग्णालयात जावे लागेल. मी आणखी उशीर करू शकत नाही नकुल बेटा, नाहीतर माझ्या डोळ्यांचा त्रास आणखी जास्त वाढेल. नकुलच्या कपाळावर क्षणभर चिंता पसरली, पण त्याने लगेचच असहायतेची खोटी भावना निर्माण केली. आईच्या डोळ्यात पाहता तो आजूबाजूला पाहत म्हणाला, अरे आई, काल ऑफिसमध्ये इतके काम होते की मला डोके वर काढायलाही वेळ मिळाला नाही. माझ्यावर विश्वास ठेव, मला काल बँकेत जाण्यासाठी वेळच मिळाला नाही. दुपारपर्यंत मीटिंग चालू राहिल्या आणि संध्याकाळी बँक बंद झाल्यानंतरच मी मोकळा झालो होतो. नकुलने घड्याळाकडे पाहत घाईचे नाटक केले आणि पुढे म्हणाला, तू काळजी का करतेस आई? मी आज सर्वात आधी बँकेत जाईन. संध्याकाळी परत येताना मी नक्कीच पैसे
आणि घरातील सर्व वस्तू माझ्यासोबत घेऊन येईल. चल, मला उशीर होत आहे, असे म्हणत नकुल घाईघाईने घराबाहेर पडला. वसुंधरा दाराशी उभी होती. तिला माहित होते की नकुल बंकेत गेला नव्हता, कारण त्याला भीती होती की त्याच्या आईला त्याच्या मागील फसवणुकीबद्दल कळेल, किंवा तो त्याच्या बेशिस्तपणावर 20,000 रुपये वाया घालवू इच्छित होता. तिला आता पूर्ण खात्री पटली होती की तिचा मुलगा सुधारणार नाही, आणि नकुलचे खोटे बोलणे कधीच थांबले नाही. हे नाटक पुढील 2 ते 4 दिवस चालू राहिले. कधी बंकेचा सर्व्हर बंद आहे, कधी रोख रक्कम संपली आहे, कधी मॅनेजर रजेवर आहे. नकुल दररोज एक नवीन निमित्त काढत असे. तो त्याच्या आईच्या स्वाभिमानाशी आणि तिच्या डोळ्यांच्या त्रासाशी खेळत होता. वसुंधराजी शांतपणे सर्व काही पाहत होत्या. खोटेपणाने तिच्या घराचा पायाच खोडून काढला आहे हे समजण्यासाठी तिला आता चष्म्याची गरज नव्हती. शेवटी जेव्हा तिचा संयम संपला तेव्हा तिने कोणालाही काहीही सांगण्याचा निर्णय घेतला. तिने रिद्धिमाला सांगितले नाही आणि नकुललाही फटकारले नाही. एके दिवशी सकाळी नकुल घराबाहेर पडताच वसुंधरा घराबाहेर पडली. वसुंधराचे हृदय धडधडत होते. तिने शांतपणे देवाला प्रार्थना केली, देवा, मी जे विचार करत आहे ते चुकीचे ठरू दे. माझा मुलगा नकुल हे करूच शकत नाही. बंकेत पोहोचून ती हळूहळू काउंटरकडे गेली. थरथरत्या हातांनी तिने प्रशांतला तिचा 20,000 रुपयांचा चेक दिला. प्रशांतने कम्प्युटरवर पाहिले आणि नंतर विचित्र नजरेने वसुंधराकडे पाहिले. तो म्हणाला, वसुंधरा काकू, हा चेक देता येणार नाही. वसुंधराला वाटले की कदाचित तिने चुकीची सही केली असेल. तिने हळूच विचारले, का बेटा, माझी सही जुळत नाहीये का? की मी काहीतरी चुकीचे भरले आहे का? प्रशांत हळूच म्हणाला, नाही काकू, सही तुमचीच आहे, पण या तुमच्या खात्यात आता एकही पैसा शिल्लक नाहीये. 4 दिवसांपूर्वी या खात्यातून तब्बल 20 लाख रुपये काढण्यात आले होते. आता तुमच्या खात्यात एकही रुपया शिल्लक नाहीये. प्रशांतचे बोलणे ऐकून वसुंधराला तिच्या कानावर विश्वासच बसला नाही, आणि तिला 4 दिवसांपूर्वी तिचा चष्मा हरवला होता तो दिवस आठवला. तिला नकुलचा राग आणि 20,000 साठीचा त्याचा आग्रह आठवला. आता सगळे स्पष्ट झाले होते. ज्याला तिने आपला आधार मानला होता त्याने तिच्या पाठीत वार केला होता. तिच्या डोळ्यासमोर अंधार पडला, पण तिच्या आत सुडाची ज्वाला पेटली. वसुंधराला असे वाटले की कोणीतरी तिच्या पायाखालून जमीन ओढून घेतली आहे. ते खाते सामान्य बहकेचे खाते नव्हते. त्यात तिच्या पतीची आयुष्यभराची बचत, त्यांच्या पेन्शनमधील वाटा आणि तिच्या वृद्धापकाळातील एकमेव आधार होता. त्यात 20 लाख रुपयांहून अधिक मूळ रक्कम आणि तिच्या किरकोळ खर्चासाठी आणि औषधांसाठी लागणारे मासिक व्याज होते. पैसे गेले हे ऐकून वसुंधराचे शरीर पूर्णपणे सुन्न झाले. तिची दृष्टी अंधारली. तिच्या मनात फक्त एकच प्रश्न घुमत होता, नकुल, तू इतक्या खालच्या पातळीवर कसा जाऊ शकतोस? थोडे धाडस करून ती काउंटरकडे परतली. तिथला कर्मचारी प्रशांत वसुंधराला वर्षानुवर्षे ओळखत होता. वसुंधराने विचारले, बेटा प्रशांत, पुन्हा एकदा बघ. कदाचित तुझ्या बघण्यात काही चूक झाली असेल. माझे कष्टाचे पैसे असे कसे वाया जाऊ शकतात? प्रशांतने तिच्याकडे सहानुभूतीने पाहिले आणि रजिस्टरमधील नोंदी दाखवत म्हणाला, काकू, मी खोटे बोलत नाहीये. तुम्ही स्वतः बघा, या महिन्याच्या 8 तारखेला या खात्यातून संपूर्ण रक्कम काढली गेली होती. चेकवरील सही तुमचीच होती. आम्ही त्याची पडताळणीही केली आणि पैसे घेणारा व्यक्ती बाहेरचा नव्हता, तर तुमचा मुलगा नकुल इथे आला होता. तो असे म्हणाला की तुम्हाला घराच्या दुरुस्तीसाठी आणि अनिकेतच्या पुढील शिक्षणासाठी पैशांची नितांत गरज आहे. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला, कारण तो तुमचा मुलगा आहे आणि तुमची सही चेकवर होती. वसुंधराजींना आता तो दिवस आठवला जेव्हा नकुलने अनिकेतच्या शाळेच्या फीसाठी तिची सही घेतली होती. त्या दिवशी तिचा चष्मा मिळणे, रिद्धिमाची टोमणेबाजी आणि नकुलची खोटी भीती सगळे तिच्या डोळ्यासमोर एखाद्या भयानक चित्रपटासारखे फिरत होते. प्रशांत पुढे म्हणाला, काकू, मला वाटले होते की तुम्हाला सगळे माहीत आहे, नाहीतर मी तुम्हाला लगेच फोन केला असता. वसुंधराजींनी प्रशांतकडे पाहिले आणि म्हणाली, नाही बेटा, यात तुझी चूक नाही. मी माझ्या स्वतःच्या हेतूंपेक्षा माझ्या मुलाच्या हेतूंवर विश्वास ठेवला, ही माझी चूक होती.
पण आता माझे डोळे उघडले आहेत. वसुंधराजींना असे वाटले की जणू काही तिने सर्व आयुष्य गमावले आहे. तिने बहकेपासून घरापर्यंतचा प्रवास जिवंत प्रेतासारखा केला. तेच दृश्य, चष्म्याशिवायचा तो अस्पष्ट चेक तिच्या मनात सतत खेळत होता. आणि नकुलचे गोड बोलणे. तिला आता समजले की शाळेची फी भरणे हा फक्त तिच्या भोवती एक सापळा रचला गेला होता. प्रत्यक्षात तिच्या स्वतःच्या मुलाने तिच्या म्हातारपणावरचे छप्पर हिरावून घेतले होते. तिने घरात प्रवेश केला तेव्हा वातावरण पूर्णपणे बदलले होते. एकेकाळी आनंदाने भरलेले तेच घर आता एका विचित्र थंड गुहेसारखे वाटत होते. रिद्धिमा हॉलमध्ये बसून मुलांना जेवू घालत होती. वसुंधरा घरी येताच सोफ्यावर शांतपणे बसून रिद्धिमाकडे पाहत होती. तिला आठवले की फक्त एका आठवड्यापूर्वी हीच रिद्धिमा तिच्यासाठी गरम चहा आणायची, तिच्या पायांना मालिश करण्याचे नाटक करायची आणि प्रत्येक गोष्टीसाठी तिला आई आई म्हणताना कधीही थकत नव्हती. वसुंधराजींना त्यांची सून खूप हुशार वाटत होती, पण आज त्यांना जाणवले की हा आदर आणि आदरातिथ्य त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्या बॅलन्ससाठी आहे. वसुंधराने त्यांचा चष्मा नीट केला. आता तिला सगळे स्पष्ट दिसत होते. तिच्या मुलाचा लोभ, तिच्या सुनेचा असभ्यपणा आणि स्वतःचा एकटेपणा. तिने ठरवले की आता रडण्याची वेळ नाहीये. जर तिने मुलाला जगायला शिकवले असेल तर आता ती त्याला शिक्षा करायला देखील शिकवेल. वसुंधरा बहकेतून घरी आल्यापासून सकाळपासून भुकेली आणि तहानलेली होती. तिने रिद्धिमाकडे मोठ्या आशेने पाहिले आणि म्हणाली, सुनबाई, मी सकाळपासून काही खाल्ले नाहीये. मला खूप अशक्त वाटते. मला काही खायला दे. पण ती जोरात ओरडली, आई, तुम्हाला भुकेपलीकडे काही दिसत नाही का? मी इथे मुलांना जेवू घालत आहे. मला एकटीला 100 घरकामे सांभाळावी लागतात. मी मशीन नाहीये. जर तुम्हाला खूप भूक लागली असेल तर स्वयंपाकघरात जाऊन तुम्ही तुमच्या 2 चपात्या बनवून खा. तुमचे हातपाय शाबूत आहेत ना? तुम्हाला असे वाटते का की तुम्ही म्हाताऱ्या झाल्या आहात मग मी तुमची सेवा करावी, तुमच्या मागण्या पूर्ण कराव्यात? तर हा तुमचा गैरसमज आहे. तुमचे सगळे आरामाचे जीवन आहे, पण ही कामे माझे आयुष्य आहे. वसुंधरा दगडात बदलली. तिला आठवले की काही दिवसांपूर्वी जेव्हा तिच्या खात्यात 20 लाख रुपये होते तेव्हा रिद्धिमा तिला म्हणायची, आई, स्वयंपाकघरात येऊ नका, तुम्ही फक्त आराम करा. रिद्धिमाचे विषारी शब्द वितळलेल्या काचेसारखे वसुंधराच्या कानावर पडले. तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिने रिद्धिमाला तिचे दुःख सांगितले नाही. तिला माहित होते की त्या घरात तिच्या अश्रूंना आता एका पैशाचीही किंमत नाही. डगमगून भिंतीला टेकून पावले टाकत ती तिच्या खोलीकडे निघाली. रिद्धिमाचा आवाज अजूनही मागून ऐकू येत होता, आजकाल म्हातारेही, त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या समजत नाहीत. त्यांना फक्त आदेश कसे द्यायचे हे फक्त माहीत आहे. खोलीत पोहोचताच वसुंधराने दार बंद केले. तिचा धीर सुटला आणि ती रडत होती. ती विचार करत होती, रात्रीची झोप सोडून मी ज्या नकुलला वाढवले होते तो हाच आहे का? वसुंधराजींना हे कटू सत्य कळले होते. या जगात नातेसंबंध भावनांवर नाही तर पैशावर आधारित असतात. जोपर्यंत तिच्या खात्यात 20 लाख रुपये होते तोपर्यंत ती या घराची राणी होती. परंतु आज ते पैसे गेल्याने सून या घराची राणी होती. त्या संपूर्ण रात्री वसुंधराजींच्या खोलीत कोणीही आले नाही. आई, तू जेवलीस का? असे विचारण्यासाठी नकुल किंवा रिद्धिमाने तिला विचारले देखील नाही. अंधाऱ्या खोलीत एकटे बसून वसुंधराजींना त्यांचे पती नारायणजी आठवले, जे केवळ त्यांचे पतीच नव्हते तर त्यांचे सर्वात मोठे रक्षक देखील होते. ते अनेकदा म्हणायचे, वसुंधरा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुझ्या डोळ्यात अश्रूचा एक थेंबही येऊ देणार नाही. तू या घराला मंदिर बनवले आहेस आणि तू या मंदिराची देवी आहेस. वसुंधराजी एक कुशल गृहिणी होती. वर्षानुवर्षे तिने स्वतःच्या इच्छा दाबून ठेवल्या होत्या आणि या घराची काळजी घेतली होती. नारायणजींच्या मर्यादित उत्पन्नातही तिने कुटुंबाला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. आणि मग नकुल त्यांच्या आयुष्यात आला. नकुलच्या जन्मानंतर जणू घरात आनंदाचा पूर आला होता. तिला तो दिवसही आठवायचा जेव्हा नकुलने तिला पहिल्यांदा आई म्हटले होते. त्या एका शब्दाच्या गोडीने आयुष्यभराचा थकवा दूर केला होता. तिने त्याला खूप प्रेमाने आणि आपुलकीने वाढवले होते.
तिने त्याला कधीही कमतरता जाणवू दिली नव्हती. तिला वाटले होते की तिच्या प्रेमळ काळजीखाली वाढवलेला मुलगा तिच्या म्हातारपणात तिच्यासाठी वडाचे झाड होईल. पण आज नकुल पूर्णपणे बदलला होता. नकुल, ज्याच्या आनंदासाठी ती एकेकाळी नारायणजींशी भांडली होती. वसुंधराजी स्वतःशीच म्हणाल्या, नारायणजी, तुम्ही मला कधीही रडू दिले नाही, पण पहा, आज तुमच्या स्वतःच्या मुलानेच मला माझ्याच घरात अनाथ बनवले आहे. माझ्या संगोपनाचे हेच फळ मला मिळाले आहे का? नारायणजी एका प्रतिष्ठित कंपनीत व्यवस्थापक पदावर होते. त्यांच्या कठोर परिश्रमामुळे आणि वसुंधराजींच्या शहाणपणामुळे कुटुंबाला कधीही कशाचीही कमतरता भासली नाही. त्यांच्याकडे सर्व काही होते. एक आलिशान घर, सर्व सुखसोयी आणि सामाजिक प्रतिष्ठा. पण या सर्वांच्या केंद्रस्थानी फक्त एकच ध्येय होते, ते म्हणजे नकुलचे भविष्य. नकुलला शहरातील सर्वात महागड्या आणि सर्वोत्तम शाळेत प्रवेश देण्यात आला. वसुंधराजींनी स्वतः त्याला तयार केले आणि तो मोठा झाल्यावर त्याला सर्वोत्तम महाविद्यालयात शिक्षण देण्यात आले. नारायणजींनी नकुलला त्याच शहरात नोकरी मिळवून दिली. जेव्हा नकुलने रिद्धिमाशी लग्न केले तेव्हा वसुंधराजींना वाटले की जणू तिच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या आहेत. ती पूर्णपणे चिंतामुक्त झाली आहे. तिने हळूहळू घराच्या चाव्या आणि जबाबदाऱ्या रिद्धिमाकडे सोपवल्या. तिला विश्वास होता की तिच्या विश्रांतीचे दिवस आले आहेत. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा रिद्धिमा हसून बोलायची आणि नकुल तिच्या मागे फिरून तिला आई म्हणत असे, तेव्हा वसुंधराजी देवाचे आभार मानत असे. तू मला जगातील सर्वात आनंदी म्हातारपण दिले आहेस. माझा मुलगा आणि सून माझ्यासाठी हिरे आहेत. वसुंधराला वाटले होते की तिने एक सुशिक्षित आणि आधुनिक मुलगी तिच्या घरात एक नवीन जीवन आणेल. परंतु रिद्धिमामध्ये लपलेल्या महत्वाकांक्षेचे वादळ तिला कळले नाही. लग्नानंतर लवकरच रिद्धिमाचा खरा स्वभाव समोर येऊ लागला. तिला सामान्य जीवनाचा तिटकारा आला. तिला महागडे ब्रँडेड गोष्टी आणि दिखाऊपणा सर्व काही हवे होते. कपडे असोत, दागिने असोत किंवा घरगुती फर्निचर असो, तिच्या मागण्या कधीही संपणाऱ्या होत्या. तिच्या मैत्रिणींच्या किटी पार्टीमध्ये तिचा दर्जा दाखवण्यासाठी ती नकुलवर नवीन दबाव आणायची. एकेकाळी आईच्या फक्त आज्ञेनुसार वागणारा नकुल आता रिद्धिमाच्या तालावरची बाहुली बनला होता. तो तिला खुश करण्यासाठी दिवसरात्र तिच्या मागे लागायचा. तिची प्रत्येक वैध आणि अनैतिक मागणी पूर्ण करणे हे नकुलच्या आयुष्यातील एकमेव ध्येय बनले होते. नारायणजी आणि वसुंधराजी त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या मुलाला बदलताना पाहत होते. त्यांनी पाहिले की त्यांचा सुसंस्कृत मुलगा आता त्याच्या पत्नीच्या ऐशोआरामासाठी त्याच्या कमाईचा आणि त्याच्या तत्वांचा त्याग करत आहे. बऱ्याचदा नारायणजींना नकुलला फटकारायचे होते. त्याला समजावून सांगायचे होते की आपल्या ऐपती बाहेर राहणे योग्य नाही. पण प्रत्येक वेळी वसुंधराजी त्यांचा हात धरून त्यांना थांबवायची. ती म्हणायची, जाऊ दे, हे फक्त नवीन छंद आहे, हळूहळू सर्व काही स्थिर होईल. जर आपण काही त्याला बोललो तर त्यामुळे घरात वाद होतील. मला आपल्या घराची शांती भंग होऊ नये असे वाटते. शांतता राखण्याच्या या इच्छेने त्या दोघांनाही गप्प राहण्यास भाग पाडले. घरात कटुता पसरू नये म्हणून त्यांनी त्यांचे आवाज दाबले. पण त्यांचे मौन नकुल आणि रिद्धिमासाठी धोका बनला. त्यांना वाटले की ते दोघेही आता असहाय्य आहेत आणि ते त्यांना हवे ते करू शकतात. वसुंधराजींना आज हे जाणवत होते की ज्या शांततेसाठी त्यांनी तडजोड केली होती तीच त्यांना अशांततेच्या या वळणावर आणत होती. काळ पुढे सरकू लागला आणि घर नकुल आणि रिद्धिमाच्या मुलाच्या हास्याने गुंजत राहिले. मुलाच्या आगमनाने घरात आनंद आला, पण रिद्धिमाच्या महत्वाकांक्षा आणखीनच अढळ झाल्या. जीवनातील अनुभवांनी नारायणजींना नेहमी वाटत असे की येणारा काळ हा वसुंधरासाठी कठीण असू शकतो. ते नेहमीच वसुंधराजींच्या भविष्याबद्दल चिंतेत असायचे. ते अनेकदा म्हणायचे, वसुंधरा, उद्या काय होणार आहे हे कोणाला माहीत नाही. मी तुझ्यासोबत उद्या असेन किंवा नसेन, पण भविष्यात तू कोणापुढेही हात पसरू नये असे मला वाटते. आणि म्हणूनच निवृत्तीनंतर मिळालेली मोठी रक्कम नकुलला हस्तांतरित करण्याऐवजी त्यांनी ती वसुंधराच्या नावाने बँकेत जमा केली. त्यांनी खात्री केली की या ठेवीवरील व्याज दरमहा थेट वसुंधराच्या खात्यात जमा होईल, जेणेकरून तिला तिच्या लहान मोठ्या गरजांसाठी कोणासमोर हात पसरावे लागू नये.
पण नशिबाची योजना काही वेगळीच होती. निवृत्तीनंतर काही दिवसातच नारायणला छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यांना रुग्णालयात नेण्याची संधीही मिळाली नाही आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना मृत्यू आला. वसुंधरासाठी हा केवळ मृत्यू नव्हता, तर तिच्या संपूर्ण जगाचा नाश होता. ज्या छताखाली तिला सुरक्षित वाटत होते, आज तेच उद्ध्वस्त झाले होते. ती पूर्णपणे तुटून पडली, सुन्न झाली. नारायणजींचे अचानक निधन तिच्यासाठी इतके मोठे धक्का होते की ते सावरणे अशक्य वाटू लागले. त्यावेळी नकुलने तिला सांत्वन दिले होते, आई, काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. वसुंधराजींना विश्वास होता की तिच्या पतीच्या जाण्यानंतर तिचा मुलगा तिचा रक्षक असेल. नकुलच्या सांत्वनदायक शब्दांमागे नारायणजींनी त्यांच्या कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने भरलेल्या तिजोरीची चावी मिळविण्याचा कट रचला गेला होता. हे तिला माहीत नव्हते. नारायणजी गेल्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी नकुलवर आली. तो एका चांगल्या कंपनीत नोकरी करत होता आणि पुरेसा पगार मिळवत होता, पण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कधीच सुधारली नाही. याचे कारण नकुलचे कमी उत्पन्न नव्हते, तर रिद्धिमाच्या कधीही संपणाऱ्या इच्छा होत्या. नकुल आता वसुंधराजींच्या खोलीत वारंवार येऊ लागला. कधीकधी तो डोके वाकवून बसायचा, कधीकधी तो खोटा उसासा टाकायचा. जेव्हा वसुंधराजी विचारायची, काय झाले बेटा, तू इतका अस्वस्थ का आहेस, तेव्हा नकुलकडे कारणांची एक मोठी यादी तयार असायची. तो म्हणायचा, आई, या महिन्यात अनिकेतच्या शाळेची फी भरायची आहे, किराणा दुकानाचे बिल अजून बाकी आहे. तो कधीकधी औषधे आणि इतर गोष्टींसाठी किराणा दुकानात जायचा. तो खोटे सब्बी सांगायला मागे पुढे पाहत नव्हता, अगदी त्याच्या मुलांच्या आजाराबद्दलही. मुलाच्या बोलण्याने वसुंधराचे कोमल हृदय वितळले. ती लगेच तिच्या कपाटातून पैसे काढून त्याला देत असे. तिला कल्पनाही नव्हती की त्याचीही कारणे रिद्धिमाच्या डोक्यातील आहेत. वसुंधराला हळूहळू जाणवू लागले की तिच्या स्वतःच्या घरात तिची स्थिती फक्त चालत्या बहकेसारखी झाली आहे. पैसे गेल्याने आईला दुःख झाले नाही, तर तिच्या मुलाने तिला सत्य सांगण्याचे धाडस गमावले आहे, हे पाहून जास्त दुःख झाले. रात्रीची शांतता घरात पसरली होती, पण वसुंधराच्या मनात रागाचे वादळ पसरले होते. नकुल ऑफिसमधून थकून परतला आणि जेवणानंतर त्याच्या खोलीकडे जाऊ लागला. वसुंधराच्या आवाजाने त्याला जागीच रोखले, थांब नकुल, मी आज तुला कुठेही जाऊ देणार नाही. वसुंधराचा आवाज ऐकून नकुल आश्चर्यचकित झाला. त्याने मागे वळून पाहिले आणि वसुंधराचा चेहरा शांत दिसला. वसुंधरा म्हणाली, नकुल, मला एक गोष्ट सांग, तुला माझ्या खात्यातून 20 लाख रुपये का काढावे लागले? तू माझा मुलगा आहेस. जर तू ते मागितले असतेस तर मी तुला नकार दिला असता का? तुला स्वतःच्या आईचा विश्वासघात करण्याची लाज वाटली नाही का? नकुलचा चेहरा फिका पडला. चोरी करताना पकडले जाईल अशी त्याला अपेक्षा नव्हती. तो काही बोलणारच होता तेव्हा वसुंधराने त्याला गप्प केले. माझ्या नंतर हे सर्व तुझेच होते. हे घर, ही बचत, माझा प्रत्येक पैसा, सगळे तुझ्या आणि तुझ्या मुलांसाठी जपून ठेवले होते. पण तुला वाट पाहणेही योग्य वाटले नाही. तुला चालायला शिकवणाऱ्या आईच्या अंधुकपणाचा फायदा तू घेतलास आणि तिच्या म्हातारपणातील तिचा आधार हिसकावून घेतलास. पैसा म्हणजे माती आहे नकुल. तो आज आहे, उद्या नाही. तू फक्त 20 लाख काढले नाही, तर तू तुझ्या आईचे अस्तित्वच विकले आहेस. खोलीच्या दाराशी उभी असलेली रिद्धिमा हे सगळे ऐकत होती. नकुल अवाक होता. त्याचे डोळे जमिनीवर टेकलेले होते. वसुंधराचे प्रेम न्याय मागत होते. त्याला त्याच्या आईच्या डोळ्यात पाहण्याची हिंमत झाली नाही, पण तो चिडून म्हणाला, आई, तू सकाळी सकाळी हे काय नाटक रचत आहेस? माझ्यावर असा निराधार आणि खोटा आरोप करण्यापूर्वी तू एकदा तरी विचार करायला हवा. मी तुझा मुलगा आहे, रस्त्यावरचा चोर नाही. तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे. तू स्वतः चेकवर सही केलीस, मग आता तू माझ्यावर चिखल का फेकत आहेस? नकुलचे खोटे बोलणे आणि त्याचे आक्रमक वर्तन पाहून वसुंधराच्या चेहऱ्यावर एक थंड हास्य उमटले. तिला आता राग नव्हता, तर तिच्या मुलाबद्दल दया आली. ती शांतपणे म्हणाली, नकुल, तुला वाटले होते का की आई आंधळी आहे आणि ती नेहमीच अंधारात राहील? मी आज स्वतः बंकेत गेले होते आणि मी तिथे रामचंद्र साहेबांना भेटले. तुला आठवत नाही का?
तुझ्या वडिलांचा जुना मित्र, त्यांनी मला प्रत्येक गोष्टीची सविस्तर माहिती दिली, ज्यामध्ये कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी आणि पैसे कोणी काढले हे सर्व समाविष्ट आहे. रामचंद्र साहेबांनी स्पष्टपणे सांगितले आहे की तूच तो 20 लाखांचा चेक घेऊन तिथे गेला होतास. रामचंद्र साहेब हे नाव ऐकून नकुल काही बोलला नाही. त्याच्याकडे कोणतेही निमित्त उरले नव्हते. रामचंद्र साहेबांना नाकारणे अशक्य होते. आता मला सांग, रामचंद्र साहेबही खोटे बोलत आहेत का? नकुलकडे उत्तर नसताना रिद्धिमा सिंहिणीसारखी खोलीत आली आणि म्हणाली, पुरे झाले हे नाटक आई. माझ्या पतीवर असा चोर असल्याचा असा उघडपणे आरोप तुम्ही करू शकत नाही. बंक रेकॉर्ड सिद्ध करतात की चेकवरील सही तुमची होती. तुम्हाला कोणीही त्यावर सही करण्यास भाग पाडले नाही. वसुंधरा म्हणाली, सुनबाई, तुम्ही दोघांनी मला 20,000 रुपयांचा चेक सांगून माझ्या अंधत्वाचा फायदा घेतला आणि 20 लाखांच्या चेकवर सही करायला लावले. हे अधिकार नाही, याला दरोडा म्हणतात. रिद्धिमा म्हणाली, आई, आता तुमचे आयुष्य तरी असे किती उरले आहे? तुम्ही आज आहात, उद्या नाही. शेवटी हे सर्व आमचेच तर आहे ना. मग आम्ही ते आधीच घेतले तर त्यात काय गुन्हा केला? पैसे अजूनही घरात आहेत, ते कुठेही गेले नाहीत. रिद्धिमाचे शब्द ऐकून वसुंधराचे मन थरथरले. तुम्ही कोणत्याही क्षणी निघून जाल, या शब्दांनी तिला जाणवले की तिची स्वतःची मुले आता तिच्या मृत्यूची वाट पाहत होती. ज्या मुलासाठी तिने आपले सुख बलिदान दिले होते, तो त्याच्या पत्नीचा उद्धटपणा ऐकत शांतपणे उभा होता. वसुंधराने खंबीर आवाजात म्हणाली, म्हणजे आज तू माझ्या मृत्यूचा हिशोब ठरवणार आहेस का सुनबाई? माझे पती नारायणजी गेले, पण त्यांनी त्यांचा स्वाभिमान आणि त्यांचे सत्य माझ्याकडे सोडले. तुम्हाला वाटते की पैसा घरात आहे, पण तुम्हाला दिसत नाही की पैशाच्या मागे लागण्यात माणुसकी या घरातून हाकलून लावली गेली आहे. रिद्धिमा, तू म्हणालीस की काही फरक पडत नाही, तर ऐक, फरक पडतो. जेव्हा एखाद्या महिलेचा पती निघून जातो तेव्हा तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो. त्यावेळी हाच पैसा तिची शक्ती आणि तिची ढाल असते. तू फक्त पैसे चोरले नाहीस, तर तू माझा स्वाभिमान हिरावून घेतलास. तुम्हाला मी तुमच्या दयेवर जगायचे होते. पण लक्षात ठेवा, वसुंधरा कधीही नतमस्तक व्हायला शिकली नाही. तुम्ही कपटाने माझ्या म्हातारपणाचा आधार तोडला, पण आता मी तुम्हाला हे पाप करू देणार नाही. तुम्ही माझ्या प्रत्येक पैशाचा हिशोब मला द्या आणि तो परत करा. वसुंधराच्या दृढनिश्चयावर रिद्धिमाच्या कपाळाला घाम फुटला. ती आपला राग गमावून ओरडली, तुम्हाला काय वाटते, तुम्ही आम्हाला पोलिसांकडे घेऊन जाल का? तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलाला आणि सुनेला तुरुंगात पाठवाल का? तुमच्या सून आणि मुलाने तुमचे पैसे घेतले असे सांगून तुम्ही स्वतःला जगात बदनाम कराल का? जरा विचार करा आई, जर पोलीस आले तर या घराची इज्जत लिलाव होईल. रिद्धिमाला वाटले की वसुंधराजी नेहमीप्रमाणे समाज आणि सन्मान या शब्दांचा उल्लेख करून मागे हटतील. पण यावेळी वसुंधराजींच्या डोळ्यात कोणतीही भीती नव्हती. वसुंधराजी म्हणाल्या, रिद्धिमा, माझ्या मुलाने माझा चष्मा कचऱ्याच्या डब्यात टाकला. त्या दिवशीच माझी इज्जतीचा लिलाव झाला. तुरुंगाबद्दल बोलायचे झाले तर जो गुन्हा करतो त्याला शिक्षा भोगावीच लागते. जर तो माझा मुलगा असल्याने चोरी करू शकतो, तर एक आई म्हणून मी त्याला सुधारण्यासाठी कायद्याचा आधार घेऊ शकते. आणि मी हे सर्व करू शकते. माझ्या मालमत्तेसाठी आणि सुरक्षिततेसाठी तुझ्या विरुद्ध उभे राहण्याचा कायदा मला अधिकार देतो. पण लक्षात ठेवा, मी एक आई आहे. मूल कितीही वाईट झाले तरी आई कधीही कसाई होऊ शकत नाही. मुले वाईट कृत्ये करू शकतात, पण आई कधीही तिचे कर्तव्य विसरत नाही. असे म्हणत वसुंधरा मागेन वळता तिच्या खोलीकडे निघाली. बाहेर उभ्या असलेल्या नकुल आणि रिद्धिमा त्यांच्या मनात एक प्रश्न पडला की पुढे काय होईल. आत वसुंधराने तिचे कपाट उघडले. थरथरत्या हातांनी तिने फाईल बाहेर काढली, ज्यामध्ये मूळ घराची कागदपत्रे आणि तिचा पती नारायण यांचे मृत्यूपत्र होते. तिच्या पतीने हे घर कठोर परिश्रमाने बांधले होते आणि त्याची मालकी वसुंधराच्या नावावर होती. तिने एक दीर्घ श्वास घेतला, तिचा चष्मा नीट केला आणि तिच्या मोबाईल फोनवर एक नंबर डायल केला. तो नंबर एका प्रसिद्ध प्रॉपर्टी डीलरचा होता, जो घरे खरेदी विक्री करत असे. वसुंधराने त्याच्याशी अतिशय मोजक्या शब्दात बोलले आणि त्याला ताबडतोब घर पाहण्यासाठी येण्याचे आमंत्रण दिले.
पुढील 7 दिवस घरात एक विचित्र आणि भयानक शांतता पसरली. वसुंधराजींनी कोणाकडेही पैसे मागितले नाही आणि रिद्धिमाने तिला टोमणे देखील मारले नाही. रिद्धिमा आणि नकुलला वाटले की कदाचित त्याच्या आईने हार मानली आहे आणि आता ती आयुष्यभर शांतपणे हा अपमान सहन करतील. ते त्यांचा विजय साजरा करत होते, पण त्यांना कल्पनाही नव्हती की ही 7 दिवसांची शांतता वादापूर्वीची शांतता आहे. 7 दिवसांची ती गूढ शांतता काही अनोळखी व्यक्ती हातात फाईल्स घेऊन दारात उभे राहिल्याने भंगली. वसुंधराजी तिच्या खोलीतून बाहेर पडताच नकुल आणि रिद्धिमा आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होते. तिने घराची मूळ कागदपत्रे धरली होती. नकुलने अडखळत म्हटले, आई, हे काय चालले आहे? वसुंधराजींनी थेट आपला निर्णय जाहीर केला. तिने थेट नकुल आणि रिद्धिमाकडे पाहिले आणि म्हणाली, तुम्ही दोघांनी मला विचारले होते की मी काय करे, तर ऐका, मी हे घर विकण्याचा अंतिम करार केला आहे. आता तुम्ही दोघे या घराचे मालक नाही आहात. तुम्ही फक्त काही दिवसांचे पाहुणे आहात. नकुल ओरडला, आई, तू हे कसे करू शकतेस? हे आमचे देखील घर आहे. वसुंधरा शांतपणे म्हणाली, आमचे नाही नकुल, हे माझे घर आहे. नारायणजींनी ते माझ्या नावावर केले आहे, जेणेकरून मला कधीही कोणासमोर भीक मागावी लागू नये. आणि मला थांबवणारे तुम्ही कोण आहात? माझ्या खात्यातून 20 लाख रुपये तुम्ही चोरले, जे माझ्या म्हातारपणासाठी मला लागणारे शेवटचे साधन होते. आज माझ्या खात्यात एकही रुपया शिल्लक नाही. तर मी उपाशी मरावे असे तुम्हाला वाटत होते का? मला स्वतःची व्यवस्था स्वतःच करावी लागेल. हा करार 70 लाख रुपयांचा आहे. हे ठरले आहे. या पैशातून मी आयुष्यभर माझ्या जेवणाची, निवाऱ्याची आणि औषधांची सन्माननीय व्यवस्था करेन. मी माझ्या भावाशी बोलले आहे. त्याच्या गावात एक लहान परवडणारे घर उपलब्ध आहे. मी तिथे जाऊन माझे उर्वरित आयुष्य शांततेत जगेन. नकुल आणि रिद्धिमा यांना त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्याचे जाणवले. त्यांनी इतके घट्टपणे व्यापलेले आलिशान छत हिसकावून घेतले जाणार होते. वसुंधरा म्हणाली, तुम्ही दोघे तरुण आहात, तुमचे हातपाय निरोगी आहेत आणि तुमच्याकडे नोकरी आहे. जा आणि भाड्याच्या घरात तुमचे नवीन जीवन सुरू करा. तुम्ही मला सोडून देण्याचा प्रयत्न केला, पण आज मी तुम्हाला स्वतंत्र होण्याची संधी दिली आहे. नकुल आणि रिद्धिमा स्तब्ध उभे राहिले. त्यांना वाटले की त्यांची आई हे सर्व त्यांना घाबरवण्यासाठी सांगत आहे. पण मग वसुंधराने फोन उचलला आणि ब्रोकरला, एजंटला स्पष्टपणे सांगितले, हो वसंत साहेब, सर्व काही ठरले आहे. उद्या सकाळी तुमच्या खरेदीदारासह घरी या आणि संपूर्ण घर नीट पहा. कागदपत्रे तयार आहेत. एजंटशी बोलल्यानंतर वसुंधराने नकुलकडे पाहिले. नकुलच्या चेहऱ्यावर आता राग नव्हता, तर एक खोल भीती होती. 70 लाख रुपयांचे हे घर त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे सुरक्षा कवच होते. शहराच्या मध्यभागी असलेल्या आरामदायी जागेला मागे सोडून, जिथे त्याच्या मुलांची शाळा आणि त्याचे कार्यालय होते, आणि एका अज्ञात भाड्याच्या घरात जाणे त्याच्यासाठी एका दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हते. रिद्धिमा, जी सतत तिच्या सासूला तिच्या वयाची आठवण करून देत होती, ती आता पूर्णपणे शांत झाली होती. वसुंधरा म्हणाली, नकुल, उद्या खरेदीदार येईल तेव्हा घर स्वच्छ ठेव. मला माझे घर जीर्ण अवस्थेत सोडायचे नाही. आणि हो, नवीन जागा शोधायला सुरुवात करा, कारण मला हे घर रिकामे करायचे आहे आणि महिन्याच्या अखेरीस ते नवीन मालकाला द्यायचे आहे. त्या रात्री घरात कोणीही जेवले नाही. नकुल आणि रिद्धिमा अंधारल्या हॉलमध्ये बसले होते, तर वसुंधरा तिच्या खोलीत तिचे सामान बांधत होती. तिला तिच्या कष्टाने वाढवलेले घर विकावे लागले याचे तिला दुःख होते, पण तिला समाधान होते की ती आता कोणाच्याही फसवणुकीला बळी पडणार नाही. जेव्हा दलाल आणि खरेदीदार घर पाहून निघून गेला, तेव्हा घरातील शांतता नकुल आणि रिद्धिमासाठी असह्य झाली. त्यांना जाणवले की त्यांनी कल्पना केलेली विलासिता काही क्षणातच भंग पावेल. त्यांच्या डोक्यावर आता छप्पर राहणार नाही, ना समाजात कोणताही आदर. नकुल आणि रिद्धिमा वसुंधराच्या खोलीत धावत गेले आणि तिच्या पाया पडले. नकुल रडत म्हणाला, आई, आम्हाला माफ कर. लोभाने मला आंधळे केले. मला वाढवण्यासाठी तू किती सहन केलेस हे मी विसरलो होतो. कृपया हे घर विकू नकोस, आम्हाला रस्त्यावर सोडू नकोस.
रिद्धिमालाही तिच्या चुकीची लाज वाटली. तिचा सर्व अहंकार नाहीसा झाला होता. आई, मला समजले आहे की पैसा हेच सर्वस्व नाही. तुमच्याशिवाय हे घर नाही. कृपया आम्हाला आणखी एक संधी द्या. आतापर्यंत जागेवरच अडकलेल्या वसुंधरानेही प्रेमाचे अश्रू ढाळले. प्रत्यक्षात संपूर्ण घर विक्रीचा भाग हे एक सुनियोजित नाटक होते. तिने दलालाला आधीच सर्व काही समजावून सांगितले होते. तिला फक्त तिच्या मुलाला आणि सुनेला परावलंबन आणि अपमान खरोखर काय असतो हे समजावून सांगायचे होते. वसुंधराजींनी त्याला उचलले आणि शांतपणे सांगितले, नकुल, मी हे घर विकणार नाही, पण एका अटीवर. जे माझे आहे ते माझेच राहील. मला फसवे दान नको आहे. मला माझे हक्क हवे आहे. क्षणाचाही विलंबन करता नकुल दुसऱ्या दिवशी बँकेत गेला आणि व्याजास 20 लाख रुपये वसुंधराजींच्या खात्यात परत जमा केले. घरातील वातावरण आता पूर्णपणे बदलले होते. रिद्धिमा आता भीतीने नाही तर आदराने आईंची सेवा करत होती. वसुंधराजींनी पुन्हा चष्मा लावला होता. आता ती केवळ जग स्पष्ट पाहू शकत नव्हती, तर तिच्या मुलांच्या मनातील अशुद्धता देखील शुद्ध होताना पाहू शकत होती. तुम्ही कधीही तुमच्या कष्टाने कमावलेल्या पैशाच्या आणि हक्कांच्या चाव्या पूर्णपणे इतरांना देऊ नये. म्हातारपणात तुमच्या मुलांचे प्रेम आणि आधार आवश्यक असतो, परंतु आर्थिक स्वातंत्र्य हा तुमचा स्वाभिमान ज्या पायावर उभा असतो तो खरा पाया आहे. जोपर्यंत तुमच्याकडे स्वतःची ताकद आहे तोपर्यंत जग तुमचा आदर करेल. तर मित्रांनो, वसुंधराजींनी जे केले ते बरोबर होते का? याबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.